अडचणीतच आहे, लक्षात ठेवा. वैभव नाईक आजही अडचणीत आहे. मी तुम्हाला काय बोललो, माझ्याकडे 100% माहिती आल्यानंतरच मी ती तुमच्याकडे ठेवणार, हे मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो. त्या पत्रकार परिषदेमध्ये पण मी हे बोललो होतो की देव करो वैभव नाईक त्याच्यात नसावा, कारण का महाराष्ट्रात जागा त्याला लपायला भेटणार नाही, हा एवढा मोठा विषय आहे. आम्ही बाबा एवढी काळजीपूर्वक स्टेटमेंट करतो की तुला त्याचा नुकसान होऊ नये, पण तू फक्त राजकारण करतो. तुला नेमकं काय हवंय, काय पाहिजे, काय वेळ जात नाही. आम्ही काय व्हिडिओ गेम वगैरे पाठवतो बाबा तुला, तुझा टाइमपास होत नसेल तर. पण उगाच कुठलेही आरोप करायचे. आता जो कार्यक्रम नेव्हीने हाताळला, राज्य सरकारने नेव्हीकडे पैसे दिले, हँडओव्हर केले, तू स्वतः पास घेऊन ते बघायला आलास, तेव्हा नाही वाटलं याच्यात भ्रष्टाचार झालाय? तिथे मस्त गुपगुपीत बसला होता ना खुर्चीवर, मग तेव्हा नाही वाटलं भ्रष्टाचार झालाय? तुझ्यावर आरोप झाले ना की तू पुतळ्याच्या त्या कोसळण्यामध्ये तुझा हात होता म्हणून तू हे बाहेर काढलेस. आम्ही उलटे आरोप करू शकतो की ते झाकण्यासाठी तू हे काढलंस. आणि जर पुरावा असेल तू जा निवडणूक आयोगाकडे, तिकडे तक्रार कर किंवा कोर्टात जा आणि एकदा जाहीर करून टाक की रत्नागिरी सिंधुदुर्गची जनता ही पैसे घेऊन मतदान करते. एकदा तू असं जाहीर करून टाक.